हॅलो फ्रेंड्स, अभ्यास करताना म्युझिक लावावे की नाही, लावले तर कोणते म्युझिक लावावे आणि म्युझिकचा काय बेनिफिट होतो, असे जर तुमचे प्रश्न असतील तर हा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी। नमस्कार, मी नंदिनी भावसार, सर्टिफाईड ट्रेनर आणि ब्रेन डेव्हलपर। आज या व्हिडिओतून तुम्हाला म्युझिक लावण्याचे काय फायदे होतात ते सांगणार आहे। पहिला फायदा म्हणजे फोकस। बघा, जेव्हा आपण एखादा प्रोजेक्ट किंवा एखादा अभ्यास करत असतो, एखाद्या विषयाचा अभ्यास करत असतो, त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचं असतं आपल्यासाठी की आपण त्या विषयामध्ये त्या टॉपिकवरती फोकस असणे। आणि जर तुमच्या बॅकग्राऊंडला एक शांत म्युझिक प्ले होत असेल, इन्स्ट्रुमेंटल म्युझिक प्ले होत असेल, तर नक्कीच तुम्ही चांगला फोकस करू शकतात। हा पहिला बेनिफिट म्युझिक लावण्याचा आहे। परंतु म्युझिक लावताना प्रत्येकाने लक्षात घ्या की इन्स्ट्रुमेंटलच म्युझिक लावायची आहे, कोणी डीजे वगैरेचे म्युझिक लावायची नाहीये। सेकंड जे आहे ते म्हणजे रिड्यूस स्ट्रेस। बघा, बऱ्याच वेळेस आपण एखाद्या अवघड विषयाचा अभ्यास करत असू तर त्यावेळेस आपल्याला तो विषय हातात घेतल्यानंतर थोडासा स्ट्रेस वगैरे येणं साहजिकच आहे। अशा वेळेस जर बॅकग्राऊंडला म्युझिक लावली तर नक्कीच ते रिलॅक्स ॲटमॉस्फिअर तयार होण्यास मदत होते आणि तुमचा स्ट्रेसही कमी होऊन तुमची एन्झायटी दूर होते। त्यामुळे म्युझिक, शांत म्युझिक तुम्ही अभ्यासाच्या वेळेस लावू शकतात। तिसरा बेनिफिट म्हणजे इन्क्रीज मोटिवेशन। म्युझिक कॅन बी अ ग्रेट मोटिवेटर व्हाईल स्टडिंग फॉर अ लॉंग पिरियड ऑफ टाईम। जर तुम्ही एखाद्या अवघड विषयाचा अभ्यास करत असाल आणि तुम्हाला जास्त वेळ अभ्यास करावा लागत असेल तर तुमच्या बॅकग्राऊंडला जर एनर्गाइज करणारं म्युझिक लावलेलं असेल तर तुम्ही लॉंग पिरियड ऑफ टाईम तो विषय अभ्यास करण्यासाठी मोटिवेट राहू शकतात। आणि चौथा महत्त्वाचा फायदा म्हणजे मूड पेपअप होण्यासाठी देखील म्युझिकचा वापर होतो। जर तुम्ही अपलिफ्टिंग आणि पॉझिटिव्ह म्युझिक बॅकग्राऊंडला लावलेलं असेल तर एखाद्या गोष्टीमुळे तुमचा मूड गेला असेल किंवा एखाद्या टेन्शनमुळे तुम्हाला अभ्यास करायची इच्छा नसेल वगैरे, तर तुमचा मूड पेपअप करण्यासाठी हे अपलिफ्टिंग म्युझिक देखील तुम्हाला मदत करू शकतं। मित्रांनो, म्युझिकचे असे अनेक फायदे आहेत, पण या व्हिडिओमध्ये मी फक्त 4 फायदे सांगितले आहेत। हे फायदे तुम्हाला तेव्हाच होतील जेव्हा तुम्ही बॅकग्राऊंडला एक शांत आणि कूल म्युझिक जर लावत असाल तरच। पण तुम्ही जर डीजे सारखे म्युझिक लावले किंवा इतर पण सायलेंट वर्डिंग साऊंड असणारे सॉंग्स जर लावले तर त्यामुळे तुम्ही डिस्ट्रॅक्ट होऊ शकतात। कारण आपला जो ब्रेन आहे तो एका वेळी एकच इमेज फॉरवर्ड करू शकतो किंवा स्टोअर करू शकतो। मग ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करता ते त्या अभ्यासाची इमेज किंवा तुम्ही वर्डिंग असलेले जर गाणे ऐकत असाल तर त्या गाण्यामुळे तयार होणारी इमेज, या दोघांमध्ये कॉन्फ्लिक्ट होऊन तुम्हाला तो अभ्यास लक्षात राहू शकत नाही। त्यामुळे तुम्हाला इन्स्ट्रुमेंटल, शांत, अपलिफ्टिंग आणि पॉझिटिव्ह म्युझिक तुम्ही तुमच्या बॅकग्राऊंडला अभ्यास करताना लावू शकता, जेणेकरून तुम्ही तुमचा फोकस वाढवू शकता, तुमचा स्ट्रेस कमी करू शकतात, जास्त वेळासाठी मोटिवेट होऊ शकतात आणि तुमचा मूड देखील पेपअप होतो। या व्हिडिओमध्ये एवढंच। माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा।